Hi. After understanding what is ecosystem, we will go on to energy flow in an ecosystem. Energy flow in an ecosystem. की आपण इकोसिस्टीमचं समजून घेतलेलं आहे. बॉडी फॅक्टर्स माहिती आहे, बॉडी फॅक्टर्स माहिती आहे, याच्यामध्ये डिफरंट टर्म्स येतात, लक्षात ठेवायच्या. आणि मग आता पुढे पण आणखी नवीन टर्म्स येतात, तर लक्षात ठेवा. We have already learned the classification of living organism according to the mode of nutrition. आणि मग मोड ऑफ न्यूट्रिशन नुसार आपण की क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम केलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण मोड ऑफ न्यूट्रिशन. सो ते आपलं फूड कसं घेतात आणि आपलं स्वतःला न्यूट्रिएंट कसं करतात, तर ते आपण पाहिलेले आहे. तर ते पार्ट्स बघायचे आहे. नक्कीच आठवत नाही, मला पण माहिती आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं बिचाऱ्यांचं. सो इट इज classification of living organisms according to the mode of nutrition into the producers. Okay. सर्वात महत्त्वाचं then it is consumers. Then it is consumers. आणि मग पुढचं it is saprotrophs. त्यांना सॅप्रोफाइट सुद्धा म्हणतात. सो सॅप्रोफाइट्स अँड डिकम्पोजर्स. ओके. तर सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं प्रोड्युसर तर फिल्म इंडस्ट्री मधला नाही किंवा सिरियल मधला नाही. इट इज प्रोड्युसर्स तर निर्माता. आणि प्रोड्युसर्स मध्ये इथं जाते फक्त प्लांट्स. It is a plants. Okay, the producers. आणि मग या प्रोड्युसर्स वरच हे सगळे डायरेक्टली और इनडायरेक्टली डिपेंडंट असतात. तर ते आपण बघू. पण प्रोड्युसर्स म्हणजे फक्त प्लांट आठवायचे. काय आठवायचे? प्लांट्स. दीज आर द लिव्हिंग थिंग्स. सो पार्टी फॅक्टर्स दॅट इज प्लांट्स. दीज आर इन्क्लुडेड अंडर द प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे काय? तर स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Plants can make their own foods by the process of photosynthesis. कारण त्याच्या लीव्स मध्ये काय असते तर लीव्स मधले मग क्लोरोफिल, सनलाइट, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर यांचा यूज करून स्वतःचं अन्न ते स्वतः बनवतात, स्वतःसाठी युटिलाइज करतात आणि मग उरलेला प्लांट पार्ट मध्ये स्टोअर्ड करतात. आणि मग यांना जो प्लांट पार्ट खाते तर त्यांना सुद्धा त्यापासून ते न्यूट्रिएंट्स मिळतात. म्हणजेच इनडायरेक्टली जे प्लांटचं जे फूड आहे तेच आपल्याला मिळते फळाच्या स्वरूपात किंवा मग काही याचे आपण पार्ट्स पण खातो, पालेभाज्या त्यांचे यूज पण खातो, तर त्यामधनं सुद्धा आपल्याला त्या मिळते न्यूट्रिएंट्स मिळतात. किंवा मग ॲनिमल्स, जे ॲनिमल्स प्लांट्स डायरेक्टली खातात असे पण असतात. तर सर्वात पहिले प्रोड्युसर्स. कंझ्युमर्स तर कंझ्युम करणारे म्हणजे खाणारे. म्हणजे मग आपण प्लांट्सला ॲटोट्रॉप्स म्हणतो. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणे. स्वतःचं अन्न स्वतः बनवणे आणि सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जो कुक करत असेल तो येणार नाही. कुक म्हणजे कारण तो काय करते तर प्लांट पार्ट्स वापरते आणि त्यापासून फूड बनवते. दॅट इज डिफरंट थिंग्स. हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात ॲटोट्रॉप्स मध्ये प्लांट्स अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी अशा प्रकारचे येतील. ओके. आणि मग जे आपल्या फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात त्यांना म्हणायचं हेट्रोट्रॉप्स. दीज आर कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉप्स. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे कुठे येतात तर कंझ्युमर मध्ये सुद्धा येतात हेट्रोट्रॉप्स. ओके. तर कंझ्युमर म्हणजे कंझ्युम करणारे. मग त्याच्यामध्ये येईल इट इज प्रायमरी कंझ्युमर्स. It is primary consumers. Then it is secondary consumers. It is secondary consumers, and that is apex consumers. It is tertiary or apex consumers. Apex consumers. Okay. Consumes म्हणजे consume करणारे, खाणारे. पण
हे कन्झ्युमर जे असतात हेट्रोट्रॉप्स असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, म्हणजे अन्नासाठी ते दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात. मग प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, अपेक्स कन्झ्युमर्स असे ते कन्झ्युमरचे पार्ट्स होतील. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मग ते आपले सफाई कामगार, सॅप्रोबाइट्स. ओके, तर आणि मग डिकम्पोजर म्हणजे मग बॅक्टेरिया वगैरे की जे डिकम्पोज करतात. आणि मग त्या ॲनिमलच्या शरीरात तर जे काही असेल, जे काही न्यूट्रिएंट्स असेल किंवा एनर्जी ट्रॅप झालेली असेल तिला रिलीज करण्याचं काम डिकम्पोजर्स करतात. स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर प्रोड्युसर्स ॲटोट्रॉप्स आहेत, प्लॅन्ट्स येतील त्याच्यात. ओके, दॅन कन्झ्युमर्स कन्झ्युम करणारे हेट्रोट्रॉप्स. दीज आर ऑल्सो हेट्रोट्रॉप्सच. कन्झ्युमर्समध्ये प्रायमरी कन्झ्युमर्स येईल, सेकंडरी कन्झ्युमर्स येईल आणि टर्शरी कन्झ्युमर्स येईल. तर पाहू. कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू आर गिवन बिलो. मग खाली जे डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं सॉर्ट आउट होईल. प्रोड्युसरचं मी समजावून सांगितलं. कन्झ्युमर्स, प्रायमरी कन्झ्युमर्स, मग यांना काय म्हणायचं? प्रायमरी कन्झ्युमर्सला इट इज हर्बिवोरस. इट इज हर्बिवोरस. आता हर्बिवोरस म्हणजे काय? डायरेक्टली हे फूडसाठी फक्त आणि फक्त प्लांट्सवर डिपेंड असतील, म्हणजे ते प्लांटच खातील, प्लांटच खातील. त्यांना म्हणायचं प्रायमरी कन्झ्युमर्स ऑर हर्बिवोरस. म्हणजे यांना फक्त समजून घेण्याच्या भाषेत वेजच चालेल, आणि वेज म्हणजे प्लांट पार्ट्स असतात. सो प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे हर्बिवोरस. ओके, तर मग ग्रास हॉपर कधी फक्त प्लांट. ओके, then squirrel, then elephant, etc. They are directly dependent on autotrophs, that is producers. म्हणजे फूड साठी डायरेक्टली डिपेंड अपॉन these producers, that is autotrophs. यांना आपण प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणायचं. ओके, प्रायमरी कन्झ्युमर्स. मग याच्यामध्ये एलिफंट येईल, नंतर स्क्विरेल, ग्रासहॉपर अँड मिनी मोर, की जे फक्त प्लांट्सच खातात. ओके, सो अँड दीज आर डिपेंड ऑन द ॲटोट्रॉफ्स, दॅट इज प्रोड्युसर्स. सेकंडरी कन्झ्युमर्स, मग यांना काय म्हणायचं? तर कार्निवोरस. सो इट इज कार्निवोरस. CRNIVORES, कार्निवोरस. कार्निवोरस म्हणजे काय? तर आता कार्नि म्हणजे नक्कीच यांना फक्त ॲनिमल्सच पाहिजे, यांना फक्त ॲनिमल्सच पाहिजे. पण यांची खासियत आहे, यांना फक्त हार्बिवोरसच पाहिजे. म्हणजे हे जे कार्निवोरस आहे हार्बिवोरसची शिकार करेल. म्हणजे मग त्यामध्ये ग्रासहॉपर, स्क्विरेल यांच्यासारखी येईल, जे काही फक्त प्लांट्सवर डिपेंडेंट असतात. अशी ॲनिमल्स येईल, अशाच ॲनिमल्सची शिकार करतात. कोण? दॅट इज carnivorous, that is secondary consumers. Example, frog, then owl, fox, etc. These consumers use herbivorous as their food. म्हणजे मग हा जो सेकंडरी कार्निवरस आहे याचा फूड असेल हार्बिवरस, फक्त किंवा हार्बिवरसलाच फूड म्हणून इंटेक करेल. ओके, this is the secondary consumers and these are called as carnivorous. These are called as carnivorous. आणि मग याच्यामध्ये येईल फॉक्स, देन आउल, फ्रॉग अँड etc. So these are consuming herbivorous as their food. Then apex or top consumers, apex किंवा यांना टॉप कन्झ्युमर्स म्हणतात, that is carnivorous. ओके, but these are the apex carnivorous. मग यांच्यामध्ये काय आहे? तर यांचं एक्झाम्पल आहे टायगर, लॉयन, etc. These consumers use herbivorous and carnivorous as their food. आता हे जे आहे हे काय करतात? तर यांना हार्बिवोरस बी चालते, कार्निवोरस बी चालते. म्हणजे दोन्ही ॲनिमल्सची हे शिकार करतील. कोण? अपेक्स कन्झ्युमर्स ऑर टॉप कन्झ्युमर्स. पण यांची स्पेशालिटी आहे, यांना डायरेक्टली कोणी खाणार नाही. टायगर, लॉयन यांना डायरेक्टली कोणीही खाणार नाही.
म्हणून लक्षात ठेवायचं अपेक्स कार्निव्हरस म्हणजे काय? दीज कंझ्युमर्स यूज हार्बिव्हरस अँड कार्निव्हरस ॲज देअर फूड. म्हणजे अपेक्स कंझ्युमर्स ऑर डॉग कंझ्युमर्स यांचं फूड काय आहे? तर दोन्ही आहे, हार्बिव्हरस आणि कार्निव्हरस. जे मिळालं ते चालेल यांना. पण नो अदर ॲनिमल्स फीड ऑन द टॉप कंझ्युमर्स. पण यांच्यावर दुसरा ॲनिमल फीड करणार नाही, म्हणजेच यांना डायरेक्टली कोणीही खाणार नाही. कोणाला? अपेक्स कार्निव्हरस, अपेक्स कंझ्युमर्सला. ओके, टायगर, लॉयन यांना डायरेक्टली कोणी खात नाही. पण टायगर, लॉयनला हार्बिव्हरस ॲनिमल चालतात, कार्निव्हरस पण चालतात. पण टायगर आणि लॉयन कधी प्रोड्युसरला खाणार नाही. सो these are purely non-vegetarian. It is also non-vegetarian. ओके, पण यांना कोणीही खाणार नाही. आणि हे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन पेपरमध्ये लिहित नसतात, फक्त मी समजावून सांगत आहे समजण्यासाठी की लवकर लक्षात राहते. नाही तर बस टायगर अँड लॉयन्स आर प्युअरली नॉन व्हेजिटेरियन. नो, दिस इज नॉट दॅट. ओके, रिमेंबर दिस. प्रोड्युसर्स म्हणजे प्लॅंट्स, हेटरोट्रॉफ स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. मग यांच्यावर हार्बिव्हरस प्रायमरी कंझ्युमर्स डिपेंड असतात. ते फक्त प्रोड्युसरलाच खातात. म्हणजे फूड म्हणून ते फक्त प्रोड्युसर्स असते. ओके, देन मग या प्रोड्युसरला सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजे कार्निव्हरस खातील. हे फक्त हार्बिव्हरसच खातील. ओके, अपेक्स कार्निव्हरस और अपेक्स कंझ्युमर्स और टॉप कंझ्युमर्स, लॉयन, टायगर सारखे हे हार्बिव्हरसलाही खातील, कार्निव्हरसलाही खातील. तर अशा प्रकारे यांना लक्षात ठेवायचं. आणि असं पण कन्फ्युजन करायचं नाही की जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी असं नाही म्हणायचं की आय एम द हार्बिव्हरस. डायरेक्टली गवत वगैरे सगळं प्लॅन पार्टच खातात, आपण तसं खात नाही. म्हणून मग नाही तर मग 1-2 बॅच पूर्वी आमच्याकडे एक स्टुडंट होती, साधा प्रपोज होता तिचा की मी व्हेजिटेरियन आहे असं सांगायचं, तुम्ही हार्बिव्हरस आहे म्हणे. तर आपण हार्बिव्हरस होत नाही, लक्षात ठेवा. जरी तुम्ही व्हेजिटेरियन असाल तरी ॲक्च्युली ॲज पर ॲज myself is concerned, no Indian is vegetarian because he is taking some and the other part of the animal also. So, as far as myself is concerned, no Indian is vegetarian. पण ज्यांना समाधान आहे आम्ही नॉनव्हेज खात नाही, त्यांनी सर्वांना तसंच समजायचं. पण कारण आपण माहिती आहे का, बरेचसे प्लॅंट पार्ट्स, दूध, मग यापासून बरेचसे ॲटम बनलेले वगैरे वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं मेडिसिन्समध्ये काय काय नसते टाकलेलं, तर त्याच्यानुसार असं हां डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ऑल द इंडियन्स आर नॉन व्हेजिटेरियन. जर कोणाला पटलं नाही तर त्यांनी हे इथे ज्याला फाईल बंद करायचं, लक्षात ठेवायचं फक्त की असं आहे. हां, मग अपेक्स कार्निव्हरस या दोघांना पण खातील. ओके, तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. पण टायगर आणि लॉयन अपेक्स कार्निव्हरसला डायरेक्टली कोणी त्याच्यावर फीड होणार नाही, त्यांना कोणीही खाणार नाही. आणि मग ओमनिव्हरस राहिला, तो ओमनिव्हरस म्हणजे मिक्स कंझ्युमर्स. आता कंझ्युमर मध्ये मिक्स वाला कंझ्युमर म्हणजे काय, तर याला प्लॅंट पार्ट्स चालतात आणि ॲनिमल बी चालतात. आता अपेक्सवाल्यांना तो खाणार नाही, पण हा हार्बिव्हरसला बी खाईल आणि कार्निव्हरसला बी खाईल. म्हणजे प्रायमरी कंझ्युमर पण चालेल, सेकंडरी कंझ्युमर पण चालेल आणि प्रोड्युसर पण चालेल. की मग याच्यामध्ये कोण येते, तर वी आर देअर, दॅट इज द मिक्स कंझ्युमर्स, दॅट इज ह्युमन्स, देन बियर, etc. These animals, that is omnivorous, feeds on herbivores and the carnivorous. Feed on herbivores and the carnivorous आणि plant parts पण घेतो. म्हणजेच we are feeding ourselves on plants also. म्हणून we are the omnivorous. Omni means both.
आपल्याला व्हेजिटेरियन बी चालते आणि नॉनव्हेज पण चालते असं की आपण फक्त आपल्या समजण्यासाठी लक्षात ठेवा. तर इथं व्हेजिटेरियनमध्ये प्रोड्युसर्स, नॉन व्हेजिटेरियनमध्ये हार्बिवरस अँड द कार्निवरस आणि ह्या टर्म्स मग समजले असेल. मग सॅप्रोट्रॉप्स आणि डिकम्पोजर्स. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मग आपले जवळपास बऱ्याचदा एखाद्या ठिकाणावरून आपण जात असतो, पास होत असतो आणि मग तिथे आपल्याला ऑफेन्सिव्ह ऑर्डर येते आणि तो काही दिवसानं काय होते, 2-4 दिवसाच्या नंतर गायब झालेलं असते. तर इथे एखाद्या ॲनिमलचे कारकासेस असते शिल्लक, तर त्याचं ते मग त्याला काही ॲनिमल्स काय करतात, खाऊन जातात आणि उरलेलं मग बॅक्टेरिया त्याला डिकम्पोज करतात अँड देअर इज अ सनलाईट. And that's why after some days that offensive order vanishes. तो गायब होऊन जाईल. बऱ्याचदा रोड साईडनी एखादं काय असते तर मेलेलं ॲनिमल्स असते, मग एखाद्या वेळेला म्युन्सिपाल्टी उचलून म्हणजे किंवा मग काही दिवसानं तिथेच ते पडू संपलेलं असतं. मग त्यावर फीड होणारे सॅप्रोट्रॉप्स आणि डिकम्पोजर्स त्याला डिकम्पोज करतात. त्याच्या शरीरात जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे ट्रॅप झालेले आहेत, एनर्जी ट्रॅप झालेली आहे, तिला रिलीज करण्याचं काम डिकम्पोजर करतात आणि मग ती रिलीज एअर, वॉटर, सॉईलमध्ये होते आणि अगेन मग त्या पुन्हा फूड चेनमध्ये येते. तर ती आपण नंतरच्या पार्टमध्ये बघू. तर अशा प्रकारचे प्रोड्युसर्स, कंझ्युमर्समध्ये 3 आहे. प्रायमरी कंझ्युमर्स, दॅट इज हार्बिवरस. सेकंडरी कंझ्युमर्स, दॅट इज कार्निवरस. दॅन इट इज अपेक्स कंझ्युमर्स, अपेक्स कार्निवरस असं पण म्हणता येईल आणि टॉप कंझ्युमर्स. सो दिस इज टायगर लायनवाला ग्रुप अँड देन देयर इज अ वन ग्रुप दॅट इज ओमनिवरस. इट फीड्स ऑन प्रोड्युसर्स अँड ॲज वेल ॲज हार्बिवरस अँड कार्निवरस यांचं. आणि मग सॅप्रोट्रॉप्स मेलेल्या ॲनिमल्सवर फीड होणारे आणि डिकम्पोजर्स मग बॅक्टेरिया वगैरे की जे त्या बॉडीला पूर्ण डिकम्पोज करणारे, विघटन करणारे, त्याचे तुकड्यामध्ये रूपांतर करणारे, दॅट इज बॅक्टेरिया. सो दिस इज फ्रॉम द एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टम. नेक्स्ट टाइम we will discuss food chain and the food web. So till then, bye.